आज की जय। श्री कृष्ण गोपाल हरे। दीन दयाल हरे। रत्हा के रना भूमि में और कर्म योग के मर्म बतावे। श्री कृष्ण गोपाल हरे। दीन दयाल हरे। अजर अमर है परम तत्व काया के सुख दुख समझावे। श्री कृष्ण गोपाल हरे। दीन दयाल हरे। सखा सारथी शरणागत के सदा प्रतिपाल हरे। श्री कृष्ण गोपाल हरे। दीन दयाल हरे। दीन दयाल हरे। दीन दयाल हरे। दीन दयाल हरे। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। जिल्हा अहिल्यानगर, तालुका पारनेर। या पारनेर तालुक्यामध्ये गाजरे वस्ती, गाजरे झाप या ठिकाणी आपण शिदोरी सत्संग आयोजित केलेला आहे गाजरे परिवाराने। जीवनामध्ये आपल्याला सत्संग महत्वाचा आहे मित्रांनो, आणि तोच सत्संग जीवनात लोक करत नाही। सत म्हणजे चांगला। जो सत्संग करत नाही त्याच्याकडे चांगले विचार नाही। चांगले विचार घेण्यासाठी संतांकडेच जावं लागतं, आणि ते संत तुम्हाला चांगले विचार देतात। आणि म्हणून सत्संग केला पाहिजे, माणूस सज्जन होऊन जातो। नाहीतर माणूस सप्तदुर्दशनाच्या दिशेने जायला लागतो। संत त्याला त्या ठिकाणी काही ना काहीतरी त्या ठिकाणी त्याला आळा घालतात। बाबा असं केल्याने असं होते, हे करू नकोस, ते करू नकोस, आणि मग तो सज्जन होऊन जातो। त्याला सत्संग असं म्हणतात। अशा प्रकारे आपण या ठिकाणी सत्संग घेत आहोत। आपला सत्संग घेऊन सज्जन होऊन सर्वांसोबत सज्जनाने वागून आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचायचंय। सज्जन त्याला म्हटलं जातं जो द्वेष मत्सर सर्व हेवे दावे सर्व दूर ठेवून सत्संग करत असतो। कारण सज्जन त्यालाच म्हणावं जो सगळ्यांविषयी समविचार त्याचे आहे, सगळे चांगले आहेत। आणि मग जो सगळ्यांना चांगलं बघतो आणि आपल्या हृदयामध्ये देवाला बघतो। कारण सगळ्यांविषयी जर तुमच्या हृदयामध्ये हेवे दावे असतील, द्वेष असेल, मत्सर असेल, तर देवाने सांगितलं अनंतो सामाय ते थानिको न सामाय।
अनंतु सामाय तेथ अनिकुन सामाय, अनिकु सामाय तेथ अनंतुन सामाय. अनंत परमेश्वर जर तुमच्या हृदयामध्ये असेल ना, तर इतर द्वेष मत्सर हेवे दावे तुमच्या मनात नसणार. परंतु अनिकु म्हणजे हेवे दावे द्वेष मत्सर जर तुमच्या मनात असणार, तर अनंतु न सामाय म्हणजे परमेश्वर त्याच्या हृदयात येत नाही. हे देवाचं वचन आहे. म्हणून सत्संग करत असताना आपण त्या ठिकाणी सज्जन म्हणून त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि तो केला पाहिजे. असा हा सत्संग आपण त्या ठिकाणी करत आहोत. मित्रांनो, एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे आज. खूप सुंदर कथा आहे. प्रपंच करत असताना कधी सुख येतं तर कधी दुःख येतं. दुःख आलं की आपल्याला असं वाटतं की आपण मरून जावं, पण ती योग्य नाही. काय प्रपंचाला घेऊन आपण पळायचं नसतं. प्रपंचाला आपण तोंड द्यायचं असतं, संघर्ष करायचा असतो. आणि मग जर तुम्हाला कोणतं शक्य झालं नाही, तर परमेश्वराचे श्रीचरण धरायचे असतात. मरून काय भेटणार आहे? लोक मरण पत्करतात पण परमेश्वराचे श्रीचरण धरत नाही. किती अवघड आहे ना. ती कथा मी तुम्हाला सांगणार. सुंदर कथा आहे. एका स्त्रीची कथा आहे. शांताबाईसाची कथा आहे. शांताबाईसा पैठणची कदाचित. शांताबाईसा त्या ठिकाणी वाढत आहे, मोठी होते. शांताबाईसाच्या आई वडिलांनी तिचं लग्न केलं. खूप थाटामाटात लग्न केलं, व्यवस्थित झालं सगळं. गाडी बैलामध्ये पूर्वीचे वऱ्हाड यायचे, गाडी बैलातच नवरदेव नवरी जायचे. आठवत असेल तुम्हाला. ऊन लागते म्हणून गाडी बैलाला असं बेश्रमाची अशी एक सावली करायची. असा प्रसंग जुनं आठवत होत. आता सगळं नवीन आहे आणि सगळ्या गाड्या आहेत, सगळे पण ते प्रेम नाहीये. कोणा एका आंबळीमध्ये त्या ठिकाणी थांबायचं, न्याहाळ्या करायच्या, मस्तपैकी सर्वांना वाढायचं, लाडू करंजा, बेसन पोळी. खूप सुंदर अशा प्रकारे तिच्यावर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ती गाडी बैलामध्ये वसमत या ठिकाणी तिच्यावर माहेर आहे. त्या ठिकाणी ती पोहोचली. ब्राह्मण कुटुंब. पोहोचल्यानंतर पहिल्यांदा आपल्या घरी लक्ष्मी येत आहे. लक्ष्मी म्हणतात काही लोक आपल्या पत्नीला. आणि नवी नवरी येणार आहे म्हणून तिला लक्ष्मी म्हटलं जातं. मग काय करतात, जेव्हा नवरी आपल्या घरात येते तेव्हा एक माप असतं आणि ते माप दर्जात ठेवलं जातं. आणि त्या लक्ष्मीच्या म्हणजे नवरीच्या पायाने ते माप ढकललं जातं आतमध्ये. असं आठवतं तुम्हाला? आता करता की नाही मला माहिती नाही, का नाही? हो ना. मग अशा प्रकारे ती आली की त्या ठिकाणी सगळे असतात आणि मग ती दरुजामध्ये माप ठेवायचं आणि मग ते तिच्या पायाने ढकलायचं आतमध्ये घरामध्ये. आणि मग ते धान्य असतं त्यामध्ये, म्हणजे ते धान्य, ती लक्ष्मी घरात आली आपल्या. आता अशा प्रकारे त्या ठिकाणी ती पोहोचली, घरामध्ये राहा लागली. काही दिवस लोटले, पुन्हा घरी गेली, घरून पुन्हा परत आली नवी नवरी. मग आता येताना एकच जण सोबत असतो आणि मग दुसऱ्या वेळेस सोडत असताना ती एकलीच राहून जाते. पहिल्या वेळेस सोकाण्या करवली सगळे सोबत असतात, दुसऱ्या वेळेस कोणी सोबत नसते. दुसऱ्या वेळेस 10-15 दिवसात पुन्हा ती घरी जाते. पुन्हा 1-2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस राहते, मग पुन्हा येते. मग आता दिवस वाढून जातात. आता जास्त दिवसानंतर तिला घरी जायला भेटतं. पुन्हा 1-2 महिन्यानंतर कदाचित एखादा सण आला तर ती जाते. मग पुन्हा काही दिवसानंतर 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी, पंचमीला, दसऱ्याला, दिवाळीला यावं लागतं. असं करता करता त्या ठिकाणी हे मायाबाई
वसमत या ठिकाणी तिच्या घरी सुखाने राहत आहे. मग आता ती प्रपंचामध्ये सुखी आहे. तिचे पती त्या ठिकाणी ब्राह्मण त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी तिच्यावर उदरनिर्वाह सांभाळतात. सासू सासरे सगळे घरी चांगला आहे. मुलगी चांगली भेटली आम्हाला, सुनबाई चांगली भेटली, खुश आहेत सगळे. मग काय झालं नंतर? सुनबाईला मूल झालं आणि मग मूल झाल्यानंतर ती माहेरी पुन्हा आपले बाळापणासाठी गेली. पूर्वीचे बाळापण असे माहेरी व्हायचे, आता कोण नाही राहत. 1-2 दिवस राहिले तर राहिलं, नाही तर मग आपल्या आपल्या घरी. खर्च कदाचित करत असतील ते काय माहिती, किंवा आता खर्चही कोणी करत नाही. ते खर्चाला मागे पुढे बघत नाही, नवरदेवाकडे तेही करून घेतात. अशा प्रकार होऊन जातो आणि मग तिला एक मुलगी होऊन जाते. तिचं नाव आहे कैसा. आता मुलगी घरात आलेली आहे, त्या ठिकाणी हे बघायला येतात, ते बघायला येतात, चांगलं वाटतं सर्वांना, आनंद झाला. आणि मग असं करता करता पुन्हा ते आपले प्रपंच करत आहेत, आपल्या त्या ठिकाणी सुखी आहे सगळे. दुसऱ्यांदा दुसरी मुलगी झाली, तिचं नाव जसबाईसा. सुंदर त्या ठिकाणी 2 मुली झालेल्या आहेत. आता अंगणामध्ये त्या खेळत आहेत, नांदत आहेत, व्यवस्थितरित्या तिचा संसार सुखाने चालू आहे. आणि मग तदनंतर एक मुलगा झालेला आहे. अशी 3 मुलं झाली तिला, 2 मुली 1 मुलगा. खूप चांगला संसार चालू आहे, काही अडचण नाही, सगळं व्यवस्थित आहे. तिच्या पती तिला मदत करतात, ती पण सगळ्यांचं त्या ठिकाणी व्यवस्थित करते. आता तिला घरी येणं होत नाही जास्त, भेटायला वगैरे. हे 3 मुलं सांभाळायची, सगळं करायचं आणि मग घरी जायचं, त्या मुलाजवळ कोणी राहायचं. आणि मग तिच्या मागे व्याप वाढला. आता तिचं ममत्व मुलामध्ये जडलं, आपल्या पतीमध्ये जडलं, सगळ्यांमध्ये जडलं. आता माहेरचं ममत्व कमी व्हायला लागलं. असं झालं, जोपर्यंत काही नव्हतं तोपर्यंत तिला माहेरचं ममत्व होतं. अशा प्रकारे ती त्या ठिकाणी राहत आहे. अचानक काय झालं, तिचे सासू सासरे देवदर्शनाला गेले. दुःख झालं तिला, मुलांना बघायला होते, चांगलं होतं. मला थोडस त्या ठिकाणी स्वयंपाकडे जायला वेळ भेटत होता. आपली सासूबाई मुलांना घेऊन बसत होती, सासरे बुवा घेऊन बसत होते, चांगले होते. कधी मला त्यांनी टाकून बोललं नाही, असं ती म्हणायची. असा प्रकार झाला, दुःख झालं आणि त्यांचा अंत्यविधी संपूर्ण करून घेतला. मुलं आता मोठाले होत होते. काही दिवसांनी मुलं बस आता शाळा टाकायचे, तिचा पती वारून गेला. जो करणार आहे तोच मेला. आता सगळी जबाबदारी शांताबाईसह येऊन पडली. दुःख झालं तिला. संसार जर समजा चांगला होत असेल, चांगला चालत असेल, तर संसारामध्ये कधी दुःख येईल हे सांगताच येत नाही मित्रांनो. चालता चालता संसार आपल्याला बिघडून जातो. आपला करणारा धनी जर मेला तर त्या बाईनं करायचं काय, कसं खाऊ घालायचं, काय करायचं, हा तिचा प्रश्न निर्माण होतो. घरच्यांसोबत आता संबंध कमी झालेला आहे, ममत्व कमी झालेलं आहे. आता ते म्हणतात तुझं तू बघ, आता आम्ही आमचं बघतोय. असा प्रकार होऊन जातो. पती वारले, सगळी जबाबदारी मायाबाईसावर पडली. मायाबाईसाने चिंता केली, म्हणजे आता मी यांचं कसं करणार? सासू नाही, सासरे नाही, पती नाही, घरामध्ये मी एकलीच, 3 पोरं कशी सांभाळायचे? 5 गावं त्या ठिकाणी ब्राह्मणाला त्या ठिकाणी दिलेले होते राजाने, ते पण काढून घेतले. आता हिनं कसं करायचं, कुठे मागायचं, काय खायचं? काहीतरी मोलमजुरी करून त्या मुलींना ती मोठं करत होती. ज्या वेळेस आपला पती वारतो ना, त्यावेळेस त्या बाईला तिचं दुःख माहित असतं की काय असतं. आणि त्यानंतर तिला ह्या 2 मुली 1 मुलगा हे मोठे करायचे, शिकवायचे. आणि तिने आपली त्या ठिकाणी काही ना काहीतरी करून या मुलांना पोषलेला आहे. खूप गरिबी, ब्राह्मणाच्या मुली. मग आता त्या ठिकाणी लग्नाला पोरी आलेल्या आहे, लग्न करायचे. कसे करायचे? गावातले काही लोक मिळाले, म्हटले ठीक आहे, हिचं लग्न, कैसाचं लग्न करून द्या.
काही ना काहीतरी थोडंफार मदत केली कोणी कोणी, वा विधवा स्त्री आहे, तिला काय होणार आहे, तिच्याकडनं कसं लग्न शक्य होईल, त्यामुळे सगळेजण त्या ठिकाणी उभा राहतात. गावातले लोक एकत्रित येऊन एकाईसाचं त्या ठिकाणी लग्न जुळवायचं बघणं चालू होतं आणि लग्न जुळून जातं, एकाईसाचं लग्न होऊन जातं. लग्न झालं त्या ठिकाणी की दुसरी लग्नाला आलेली मुलगी आहे, तिचं पण लग्न करायचं आहे. आणि मग एकाईसाचं लग्न केलं. आता तिला बरं वाटलं की माझी एक मुलगी त्या ठिकाणी सुखाने नांदणार आहे. ती प्रपंचामध्ये माणूस एवढे स्वप्न रंगवतो ना मित्रांनो, की माणूस दंग होऊन जातो स्वप्न रंगवण्यातच. वेळच भेटत नाही कशाला, इतके स्वप्न मोठे असतात माणसाचे. तसंच शांताबाईचं स्वप्न होते. शांताबाईच्या मुलीचं लग्न झालं, इकडून तिकडून काही ना काहीतरी करून लग्न केलं, लोकांनी मदत केली. म्हणतात ना, सुखाने संसार होत असताना देवतेला सुद्धा देखवत नाही. एकाईसा लग्नाला पहिल्या दिवशी गेली, दुसऱ्या दिवशी परत आली आणि पुन्हा लग्न घरी गेली, नवरदेवा घरी गेली. मित्रांनो, लग्न घरी गेली, तिचा नवरा मरून गेला. पाहिला, सासूबाईने तिच्या नावाने टाव फोडला. पूर्वीच्या सासूला खडूस मित्रांनो, खूप खडूस. आता त्यांचे दिवस नाहीये, दिवस गेले. आता बसा म्हणा बोंबलत. नाही तर पूर्वीच्या सासूबाई खडूळ. ही पांढऱ्या पायाची आली ना म्हणून माझा मुलगा मेला, हिनं हे डोक्यात धरलं. ही नसती आली ना, हिच्यासोबत नसतं लग्न झालं ना, माझा मुलगा मेला नसता. हिनं गिळून घेतला म्हणे, हिनं खाल्ला म्हणे मग पोरगा. एकतर त्या बाईला एकाईसाला नवरा मेल्याचं दुःख, आणि वरतून सासूबाई त्या ठिकाणी मेला तिचा नवरा, मग उलट सुनबाईला बोलत आहे, एकाईसाला बोलत आहे. आणि तितक्या मग तिची आई आली. आता अंत्यविधीला यावंच लागणार ना. आली का म्हणे, ये, ही आमच्या गळ्यात घातली ना याच्यावाल्या, खाऊन घेतला म्हणे हिनं. आता हिनं कशाला खाल्ला, तो एक कर्माचा भोग आहे. त्या कर्माच्या भोगामुळं तो एकाईसाचा पती मेला, तिची हळद सुद्धा नाही भेटली मित्रांनो, आणि नवरा मेला. असं होतं, झालेलं आहे. आणि मग त्याचा अपशकुन करता लोक, या मुलीमुळं माझा मुलगा मेला, हिनं गिळला, असा एक तो अपशकुनचा एक तो हे आहे, अंधश्रद्धा आहे लोकांकडे. आता काय करणार? आता ती सुनबाई, ती सासूबाई एवढी हिला भांडते एकाईसाला मेल्यानंतर नवरा, तर आता एकाईसा तिथं ठेवायचं कसं? आणि स्पर्श पण झाला नाही, काहीच नाही, सुख कोणतंच अनुभवलं नाही, आणि नवरा मेलेला आहे. किती दुःख झालं त्या शांताबाईसाला. एकूण तिकून करून माझ्या पोरीचं लग्न करून दिलं. लग्न करून दिल्यानंतर ती मुलगी नांदायला गेली की त्या दिवशी मुलगा मेला, जावई मेला, आणि वरतून तिची सासूबाईला मानायली. शांताबाईसाला खूप वाईट वाटलं. माझे पती असते तर काही ना काहीतरी त्या ठिकाणी आमच्याकडनं बोलले असते, आमच्याकडनं बोलायलाच कोणी राहिलं नाही. काय बोलणार आहे? जसमाईसा लहान आहे आणि मुलगाही लहान आहे, जी मोठी लग्न करून टाकलं आणि ती विधवा झालेली आहे. एकाईसा म्हणते, आई मला ही भांडते, मी कसं करू आता? मी तुझ्या सोबत येऊ का इथं थांबू? काय करणार बेटा? आता जो धनी तुझा आहे तोच नाहीये तर तिथं राहून तरी काय करणार आहे? आणि मग एकाईसाला शांताबाईसा आपल्या सोबत घेऊन येते. असा प्रकार होऊन जातो. फोदून फोदून रडते बिचारे एकाईसा, जसमाईसा, शांताबाईसा. आणि मग बरेच एखादा वर्ष लोटला आणि मग जसमाईचा लग्नाला आलेली आहे. आता एकीच झालं. पूर्वी ब्राह्मण स्त्रिया एकदा लग्न करायच्या पुन्हा करत नव्हत्या. बऱ्याच स्त्रिया पूर्वीच्या एकदाच लग्न करायच्या पुन्हा करत नव्हत्या.
आताच सांगू नका. मग ती विधवाच राहणार ना, तिला बाळ विधवा म्हणतात. तिचं लग्न झालं परंतु कोणतंही सुख अनुभवलं नाही, तिला बाळ विधवाच म्हणावं लागेल. पण जसमाईसाचं लग्न करायचं, पुन्हा लोकांनी विचार केला एका पोरीचं तर वाटोळं झालं, आता हिचं तरी चांगलं व्हायला पाहिजे. चांगला वर बघितला, लोकांनी पुन्हा मदत केली. जसमाईसाला वर बघितला, जसमाईसाचं लग्न लावून दिलं. जसमाईसा नांदायला गेली, पण काय झालं काय माहिती, अचानक जसमाईसाला फिट यायला लागलं. लग्न घरी गेलं की फिट सुरू झालं, तिला घोरं यायला लागलं, ती पटापट पडायला लागली. कमसे कम इळातनं 10 ते 20 वेळाच तिला फिट यायचं. सासरचे म्हणायला लागले आम्हाला फसवलं, आमच्या गळ्यामध्ये अशी पोरगी बांधून दिली, आम्हाला फसवलं. सासरचे जसमाईसाला त्या ठिकाणी काही टाकून बोलायचे, ती जाईन असं करायचे. जसमाईसा एक दिवशी आईकडे आली आणि आईला म्हणते, आई माझी सासू, माझे सासरे, माझा पती मला खूप बोलतात, काही पण बोलतात, आणि मला आजकाल आहे ना फिट पण येत आहे. आई म्हणते असं, आता काय करायचं आई, मला असं वाटतं ना की त्या घरी नको जायला, काही सुख नाही, सगळं दुःख आहे, खूप बोलणे सहन करावं लागतं मला, आणि माझ्याकडनं कामही होत नाही, मला हा अशा प्रकारचा आजार झालेला आहे, मी नको जाऊ का? शांताईसा समजावून सांगते जसमाईसा, नाही बेटा, एकाईसाचा पती मेला म्हणून ती घरी आहे, तुझा पती आहे जिवंत, सहन कर, तिथंच राहा, ते तुझं घर आहे, काही केलं ना तर तिथंच राहा. तिला जाण्याची इच्छा नसते पण परत जाते, परत जाते. सासूबाई काही ना बोलते, कारण काम होत नाही, फिट येते, आणि मग ती सासूबाई तिच्या पोराला सांगते, पोरगा तिचा ऐकणार असतो. काही पोरं कानाखाली असतात आपल्या आईच्या, कानामध्ये सांगितलं की बस जे सांगितलं ते करणार. सासूबाईने सांगितलं की बस सोनबाईच्या कानाखाली दे, की लगेच ती जाऊन कानाखाली हाणणार. बस त्याने हाण मारायला सुरुवात केली जसमाईसाला. एक तर दुःख, त्याच्यामध्ये हाणमार चालू झाली, तिची येण्याची इच्छा नाही, आणि मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं तिला हाण मारणं बोलणं चालूच आहे. सासूबाईचं तिचं सगळ्यांचं तरसून गेले. शेवटी तिला असं वाटायला लागलं ना की आपण घरी जायलाच पाहिजे. पुन्हा आली एकदा आणि आईला सांगते, आई मला तिथं खूप मारतात, खूप त्रास देतात, हे नाही झालं. आई म्हणते, नाही तुझं घर आहे, तुझ्या घरीच तुला चांगलं आहे राहणं, काही झालं तर त्यांच्या घरी तू राहा. पुन्हा नेऊन घालतात. पुन्हा तसंच सासूबाई इतका त्रास देते की ही घरातून गेली पाहिजे, कारण ही काही कामाची नाही, दिसायला चांगली असली मग काय झालं, पण ही रोगराई येईल. शेवटी जसमाईसा घरून निघून येते, आपल्या आईकडे राहते. आई मी आता जाणार नाही कधी, तुझ्याच जवळ राहील. शांताबाईसाला खूप दुःख झालं, एकीचे हात पिवळे केले, तिचा नवरा मेला, दुसरीचे हात पिवळे केले तर तिला घरच्यांनी काढून दिलं. दोन्ही मुली माझ्याजवळ परत आल्या, पतीचा सहारा नाही, कोणाचा सहारा नाही, काहीतरी काम करायचं आणि या दोघी तिघींना आणि मुलांना सांभाळायचं. 2 पोरी, त्यांचं वय काहीच नाही आणि त्या सांभाळायच्या, लोकांच्या नजरी चांगल्या नाही. तिनं विचार केला काय करायचं. ती सांभाळत आहे या 2 मुलींना. त्या ठिकाणी एक मुलगा होता, तिनं स्वप्न रंगवले होते की या मुलाच्या भरोशावर मी काही ना काहीतरी करेल, मुलगा मोठा होऊ द्या, मी त्याचं लग्न करेल आणि मग तो आम्हाला सांभाळेल, आमच्या दोघी तिघींना व्यवस्थित ठेवेल, तो कमवत जाईल, आम्ही खात जाऊ, आम्ही त्याला काही मदत करत जाऊ. अशी स्वप्न तिनं त्या ठिकाणी आपल्या प्रपंचामध्ये रंगवलेले होते. गती कशी असते माहिती प्रपंचाची, काही सांगता येत नाही, कोणता दिवा कधी विझून जाईल, खूप अवघड आहे मित्रांनो. म्हणून स्वप्न आपण खूप मोठाले बघतो, पण ते स्वप्न आपले खरे होते ना हे सांगता येत नाही, असा प्रकार आहे.
शांताबाईसांनी आपलं स्वप्न आपल्या मुलाचे रंगवलेले होते, लग्न करायला खूप चांगलं होईल तिचं आणि मग आम्ही राहू व्यवस्थित आणि मग ह्या दोन मुली त्या ठिकाणी राहतील. एक दिवस काय झालं काय माहिती, मुलांना त्या ठिकाणी मुलाचं लग्न करायचंय, असं वय झालेलं आहे, बस लग्न करायचा विचार निघाला आणि मुलगाच वारून गेला. पाहिलं कसे स्वप्न माणसाच्या अधुरे राहून जातात. चांगला मुलगा, तरुण मुलगा, लग्न करायचं त्याचं, असा मुलगा मेल्यानंतर त्या आईला विचारा तिला दुःख कसं होत असेल. असा प्रकार आहे. मुलगा मेला म्हणून शांताबाईला एवढं दुःख झालं, एवढं दुःख झालं, खूप रडायची, खूप वेळेला पाणी तिच्या यायचं. सगळ्या लोकांना दुःख वाटलं, अरे याचा पती मेला, सासू सासरे मेले, एका मुलगीची विधवा झाली, दुसरी मुलीला काढून दिलं, आणि आता ज्याच्या जीवावर स्वप्न रंगवले होते तो मुलगा सुद्धा मेला. शांताबाईचं हातबल झालेली आहे. काही ना काहीतरी करून त्या ठिकाणी ब्राह्मणाचे गाव काढून घेतलेले, तिला काही ना काहीतरी आपली मोलमजुरी करून त्या ठिकाणी आपलं घर चालवावंच लागणार आहे. प्रपंच इतका म्हणजे कठीण आहे मित्रांनो. कोणी त्या ठिकाणी तुम्हाला दान देत नाही. कोणी देणार का कोणाला 10 पैसे शिल्लक? आपला भाऊ असेल किंवा आपली बहीण असेल तर कोणी दान देत नाही, तिला उष्ण देतात, उष्ण. आता तो उष्णही देत नाही, व्याजाने देता एकमेकाला. ध्यानात घ्या, खूप बिकट प्रश्न असतो प्रपंचामध्ये. शांताबाईचा विचार करायला लागली कसं करायचं, काहीतरी करून त्या ठिकाणी या दोघींना ती पोषत आहे. शांताबाईचा विधवा, 2 मुली विधवा, एक आहे परंतु काढून दिलेली आहे. तिला एक चिंता वाटली की मी गेल्यानंतर या दोघींचं काय होणार. आताच तर यांच्याकडे कोणीही बघतं, नंतर माझ्या मुलींचे काय होणार. एक दिवशी असंच एका मंदिरामध्ये दोघी तिघी बसल्या विचार करत होत्या. शांताबाईचा म्हणत होती, एकाईसा जसबाईसा, अशा दोघीकडनं 2 हाताला होत्या. विचार करत होती आई. एकाईसाला सांगत होती, अगं मी मेल्यावर तुमचं कसं होणार. आई खरंच ना, तू गेली तर आमचा आधार निघून जाईल. माझा मुलगा गेला तर आपला सगळा आधार गेला. ग जसबाई सर विचारलं, तू काय करणार आहे. आम्ही काय करू आम्हाला काहीच कळत नाही, कारण त्यांचं वय विशेष नाहीये, वयस्कर नाहीये, मग काय करायचं. शांताबाईचा म्हणते, मला तर असं वाटतं या लोकांच्या नजरेतून वाचण्यासाठी आपण तिघींना एक विचार करूया, काय करायचंय तू सांग. तू म्हणशील ती पूर्व दिशा. आई म्हणते पोरींना, मला असं वाटतं आपण दोघी तिघी द्वारकेला जाऊन, द्वारकेला गेल्यानंतर गोमतीमध्ये आपल्या कमराला दगड बांधून आपण जीव देऊन टाकू, गोमतीमध्ये आपल्यावर शरीर अर्पण करून टाकू. कोणी चांगला नाही का, मी गेल्यानंतर कसं सांभाळणार, कसं होणार तुमचं. मुलींना विचार केला, म्हणजे ठीक आहे आई तू म्हणशील तसं, तर प्रपंचात आपल्याला सुखच नाही, मग करायचं काय. दोघी मुली तयार झाल्या, ती पण तयार झाली आणि आता निघायचंय. निघाल्या, दरपोच धर्ममुक्काम करत करत पैठण या ठिकाणी पोहोचल्या. तिघी बाया त्या ठिकाणी पैठणला आल्या. सारंग पंडित हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे अनुग्रहित होते. स्वामींचं दर्शन होतं त्यांना. सारंग पंडित त्यांचे काहीतरी नातेवाईक लागत होते शांताबाईसाचे. शांताबाईसाने सगळं दुःख आपल्या सारंग पंडिताला सांगून टाकलं. सासू सासरे मेले, माझं येणं झालं नाही, माझा निरोप पाठवणही झालं नाही रे, माझे पती पण गेले, सगळं दुःख सांगायला लागले. माझा आधार निघून गेला. पुन्हा सांगितलं, एकाईसाचं लग्न केलं, तिचा नवरा मरून गेला, त्याच्या घरच्याने तिला काढून दिलं रे. जसबाईसाचं लग्न केलं आणि तिला फिट यायला लागलं म्हणून घरच्यांनी काढून दिलं. नंतर माझा मुलगा लग्नाला आलेला, तो पण मरून गेला रे. सगळं दुःख सारंग पंडिताला सांगितलं. आता आम्ही असा विचार केलाय, तिघी जणी द्वारकेला जाऊ, गोमतीमध्ये दगड बांधून तिघी मरून जाऊ
असा विचाराने आम्ही निघालो. आता चाललोय आम्ही दिंडीमध्ये पव्यामध्ये. सारंग पंडितांनी सगळं ऐकलं. सारंग पंडित म्हणतो, ठीक आहे, तुमचं दुःख तर खूप आहे, पण एक काम करा, आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत वेरूळ या ठिकाणी राहतात. तुम्ही जाताना फक्त आमच्या देवाला दंडवत करून जा. आला म्हणून तर ठीकच आहे, नाही आला तर तुम्हाला जे करायचं ते करा. तिघी बाया मरायला टेकल्या होत्या, मरणार होत्या. सारंग पंडितांनी सांगितलं की इथे या, दर्शन करा. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत तिथं आहेत, चतुर्विध मठाला ते राज्य करतात. शांताबाईसाला कोणतं सुख नाहीये. शांताबाईसाला जी मुलगी सोबत आहे जसमाईसा, तिच्यासाठी एक कांद्याची पिशवी सोबत ठेवा लागायची, कारण जसमाईसाला इळातना 20 ते 10 वेळेस फिट येत होतं, आणि मग ते कांदा जर असा नाकाला लावला की ते फिट जात होतं. म्हणून शांताबाईसा रात्रंदिवस झोपत नव्हती, कारण जसमाईसा जागी, जसमाईसाला फिट आलं आणि जर समजा ती पाण्याकडे गेली, आगीकडे गेली, गॅसकडे गेली तर मरू शकते. किंवा फिट येणारा पुरुष किंवा बाई पालथी जर झोपली तर तिथून खाली मातीत खूप असतं, ती मरू शकते. म्हणून शांताबाईसा आपल्या लेकीवर ध्यान ठेवत होती, तिला काही झालं नाही पाहिजे, म्हणून ती दिवसाही झोपत नव्हते, रात्रीच्याही झोपत नव्हते, लक्ष ठेवत होती. आणि म्हणून तिला कांद्याची पिशवी सोबत ठेवली होती. पैठणवरून निघाली वेरूळ या ठिकाणी. पोहोचता पोहोचता बरेच दिवस लागले, आणि मग त्या ठिकाणी वाटामध्ये त्या ठिकाणी थांबलेले आहेत, आणि आता बस चतुर्विध मठ जवळ आलेला आहे. आज आपल्याला स्वामींचं दर्शन होणार. दोघी मुली सोबत आहेत, दोघी त्या ठिकाणी आईच्या पंखाखाली त्या ठिकाणी वावरत आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत वेरूळच्या त्या चतुर्विध मठामध्ये विराजमान आहे. खूप गर्दी होती त्या ठिकाणी, कारण वेरूळला सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांनी वेदमंती स्वीकारली होती. खूप लोकांना वेद झालेला होता. चांगले लोक त्या ठिकाणी, राजकीय क्षेत्रातले वगैरे सगळ्या क्षेत्रातले लोक स्वामींच्या दर्शनाला येत होते, स्वामींचं प्रवचन ऐकायला येत होते. अशा प्रकारे त्या ठिकाणी गर्दी पाहिली, सगळ्यांचे कपडे भरभरीत होते, चांगले होते, सुंदर असे होते. आता ही शांताबाईचा अन्यच आहे, तिला काहीच माहिती नाही स्वामी विषयी. सारंग पंडितांनी सांगितलं फक्त आमच्या स्वामींचं दर्शन घ्या आणि तुम्ही पुढे जा. तिला माहितच नाही स्वामी कोण आहे. सगळ्यांचे कपडे चांगले आणि व्यवस्थित दिसत आहेत, तिला ओळखायलाच येईना स्वामी कोण आहे. आणि मग शांताबाईसा चतुर्विध मठाला पोहोचली. पोहोचल्यानंतर अशी सभा घनदाट बसलेली होती. देव सर्वज्ञ आहेत, अंतर्यामी आहेत, देव सगळ्यांचे दुःख जाणतात. शांताबाईसा पुढे आली की देव म्हणतात, बाई ऐसे ऐसे या इकडनं या बाई या. पांड्याने पाठवले. सारंग पंडितांनी तुम्हाला आमचा पत्ता दिला का? हो महाराज, मी पैठणहून आले. आली, बसली, समोर बसली. समोर बसल्यानंतर आपलं दुःख आपल्या माणसाजवळ सांगावं असं वाटतं माणसाला. सारंग पंडितांजवळ तर सांगितलं, पण स्वामींची ती उदाहरण श्रीमूर्ती, ऐश्वर्ययुक्त श्रीमूर्ती बघून त्या ठिकाणी शांताबाईसा वेधून गेली. खूप लोक बसलेले होते. शांताबाईसा आली, स्वामींकडे बघितलं, स्वामींची श्रीमूर्ती बघितली. शांताबाईसा शांत झाली, देवाच्या समोर जाऊन बसली. दोन्ही मुली त्या ठिकाणी घाबरल्यासारख्या बसलेल्या आहेत. आईंच्या दोन्ही हाताला धरून बसलेला आहे, कारण कोण कोणाच्या ओळखीचं आहे काय माहिती, कोणी नाही कोणाचं. आणि म्हणून दोघींनी आईच्या हाताला धरलेलं आहे, आणि आईंनी स्वामीकडे बघायला सुरुवात केली. ऐसाची माझा मुलगा. आता स्वामींजवळ दुःख सांगत आहे माझ्यावर, तिच्यावर. महाराज, माझा मुलगा आपल्या सारखाच होता दिसायला. ऐसेची डोळे. महाराज, तुमच्या सारखाच माझा मुलगा दिसत होता. मी प्रपंचाचे भावी स्वप्न रंगवले होते. महाराज, ऐसाची हात. देवाचा हात हातात घेतला आणि बघितला. महाराज, तुमच्या हातासारखाच माझ्या पोराचा हात होता. माझं दुखायला नव्हता, तीनदा जवळ यायचा. आई, तू जेवलीस?
खूप गुणी होता हो. माझा आधार गेला, माझा मुलगा गेला, माझा नवरा गेला, माझं सर्व उद्ध्वस्त झालं महाराज. सगळं दुःख त्या ठिकाणी आपल्या स्वामींना सांगत आहे. शांताबाईचा महाराज ही एकाईचा आहे, माझ्यावाली मोठी मुलगी आहे. महाराज हिचं लग्न करून दिलं, मोठ्या थाटात करून दिलं. महाराज हिचा नवरा ही घरी गेली की मेला. महाराज ही दुसरी मुलगी आहे जसमाईचा, हिचा नवरा हिचे सासू सासरीला त्रास देतात, हिला पीठ येते महाराज, पण हिला काढून दिलं घरून. शेवटी माझा मुलगा मेला, आम्हाला कोणाचा आधार नाही, आमच्याकडनं कोणी बोलत नाही. सर्व लोक एकमेकांकडनं बोलतात तर आमच्याकडे वाईट नजरेने बघतात महाराज. या दोन मुली घेऊन मी कौरव राहणार आणि या दोन मुली माझ्या नंतर कशा राहणार. आणि म्हणून मी या दोन मुलीला घेऊन गोमतीमध्ये जीव द्यायला निघाले. बाई पांड्यानी इथं पाठवलं, सारंग पंडितांनी तुम्हाला इथं पाठवलं, देवाच्या शब्दावर लक्ष नाही. ऐसेची हात, ऐसेची डोळे, ऐसेची पाय. महाराज माझा मुलगा तुमच्या सारखा दिसायचा, लय गुणी होता महाराज. मेला माझा मुलगा. प्रपंचामध्ये दुःख एवढं मी पळून गेले महाराज प्रपंचात, आता नाही करायचं मला प्रपंच. हे सगळं स्वामींना सांगत आहे. त्यामध्ये बाईसा आली, बाईसा चरणोदक काढलं, सगळ्यांना दिलं. बाई पांड्याने पाठवलं, हो बाबा. सारंग पाणी भट्ट, सारंग पंडित भट्ट आमच्या भाषे, आणि त्यांच्यामुळं आम्ही तुमच्या दर्शनाला आलो आहोत. आम्ही उद्या चालले जाऊ. ठीक आहे जा. आजच्या दिवस राहणार ना तुम्ही इथं? हो राहणार. बाईसन चरणोदक काढलं आणि देवाने त्या ठिकाणी चरणोदक काढून जसमाईसाला दिलं, शांताबाईसाला दिलं, एकाईसाला दिलं. देवाने सांगितलं, बाई जसमाईसाला रात्री पाजायला द्या, तिच्या अंगावर रात्री शिंपडा आणि उरल्याला तिच्या बाजाखाली ठेवा. हो महाराज. जसमाईसाला 30 ते 20 वेळेस पीठ येत होत. त्या ठिकाणी दोघी बाया तिघी बाया त्या ठिकाणी त्यांना झोपायला जागा दिली, राहण्यावर जागा दिली. देव म्हणतात सकाळी जर येणं झालं आमच्या अवसराला तर या बर का, आमचं दर्शन घ्यायला या. हो हो येऊ बाबा. तिघी जणी त्या ठिकाणी गेल्या. शांताबाईसांनी त्या ठिकाणी चरणोदक वगैरे घेतलं, जसमाईसाला पाजलं. तिघी बाया झोपून गेल्या. आजपर्यंत झोपच नव्हती प्रपंचात. आश्रमात आल्या, शांत झोपल्या. शांताबाईसाला सुद्धा कळालं नाही की मला कशी झोप लागली. जसमाईसाचं लक्ष नाही आणि जसमाईसानं चरणोदक घेतलं, ती सुद्धा झोपली. तिचं सुद्धा काय झालेलं, तिचा सुद्धा जो रोग होता, जे भीत येत होतं, त्या चरणोदकाने बरा झाला. शांताबाईसा काही गडबडीत सकाळी उठली, जसमाईसा बघते, कुठे जसमाईसा? जसमाईसा झोपलेली, एकाईसा झोपलेली आणि मला पण झोप लागून गेली. पाहिलं तर आता उजळलेलं आहे. देवाच्या चरणोदकाने आपल्याला फरक पडला. चरणोदक घेतलं, शांताबाईसा शांत झाली. किती शांत आहे ना इथं. असं वाटायला लागलं शांताबाईसाला इथंच राहावं. पण तिघींचा विचार आहे आपल्याला गोमतीमध्ये जाऊन जीव द्यायचा आहे, द्वारकेला जायचंय. तिघी उठल्या. उठल्यानंतर शांतता आहे. संतांच्या ठिकाणी शांतता असते, ध्यानात घ्या. म्हणून त्यांना संत असं म्हणतात. आश्रमामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तिला आश्रय भेटलेला आहे स्वामींचा. तिघी बाया उठल्या, लवकर उठल्या आणि स्वामींकडे गेल्या. स्वामींचा पूजावसर चालू होता. पूजावसर त्या ठिकाणी पोहोचल्या, स्वामींना दंडवत केला. बसल्या, तिघी बसल्या आणि त्या ठिकाणी स्वामींकडे बघत बसल्या. आणि स्वामी म्हणतात, बाई रात्री हिला कावरे आले होते, पीठ आली होती. जीजी महाराज आपल्या चरणोदकामुळे एक वेळेस सुद्धा हिला पीठ आली नाही, कावर आलं नाही. हिळातनं 20 ते 10 वेळेस तिला पीठ येत होत. महाराज आपल्या चरणोदकामुळे तिचं ते कावर गेलं.
देव म्हणतात बाई आजपासून येणार नाही. तुम्हाला व्यवस्थित झोप लागली का? हो महाराज, सकाळीच उठलो आम्ही तिघी पण. शांत झोप लागली. ठीक आहे. तुम्हाला द्वारकेला जायचंय ना? महाराज हीच आमची द्वारका आहे. आता आम्हाला नाही जायचं द्वारकेला. असं द्वारकेला जाऊन आम्हाला बुडी द्यायची होती, आम्हाला आमचं शरीर त्याग करायचं होतं महाराज. आता तुम्हीच आमच्याकडे द्वारकाधीश आहात, श्रीकृष्ण भगवंता. आम्ही तुमच्या श्रीचरणी आमच्यावर देह अर्पण करून टाकतो. तुम्ही सांगाल ते करणार, तुमचं सेवादास्य करणार, आम्हाला राहू देणार का? ते म्हणतात का नाही, तुम्हाला जोपर्यंत आवडत तोपर्यंत राहा. आणि शांताबाईसा शांत झाली. शांताबाईसा नामकरण केले. तिचं नाव आधी मायाबाईसा होतं. आता देवाने तिचं शांताबाईसा नाव ठेवलं, कारण ती त्या ठिकाणी येऊन शांत झालेली आहे. तिच्या मुली शांत झालेल्या आहे. एकीचं कावरं गेलं आणि एक त्या ठिकाणी स्वामींच्या सेवा दास्याला लागलेली आहे. बरेच दिवस लोटले. स्वामींच्या सन्निधानामध्ये त्या ठिकाणी शांताबाईचा सेवा दास्य करते, जसमाईसा करते, एकाईसा करते. शांताबाईसाचे इतके चिकट कर्म होते, ते स्वामींनी बोरी बाबळी शिंपून नासून घेतले. शांताबाईसाला योग्य केलं, इतकं योग्य केलं, खूप योग्य केलं. शांताबाईसाला आता स्वामींची आवडी संचारलेली आहे. शांताबाईसाला मार्ग आता आपला वाटायला लागलेला आहे. ती मार्गात राहत आहे आणि मार्गामध्ये आपलं म्हणून सगळं करत आहे. जसबाईसा, एकाईसा, शांताबाईसा अशा राहत आहेत. सगळे बाईसा वगैरे सगळे राहत आहेत. एक दिवस स्वामी म्हणाले, बाई जसमाईसाला सासरी पाठवा ना. नको नको महाराज, ती लोक खूप मारतात तिला. आमची लेक म्हणून पाठवा. आता ती आमची आहे, तिला आमच्याजवळ सेवादास्य केलं, तिला आमचं नाम माहितीये. ज्या वेळेस तिला त्रास होईल ना, तेव्हा ते आमचं नामस्मरण करण आणि तिचं संरक्षण आम्ही करू. पाहिलं, लोक मुलींना उपदेश देत नाही मित्रांनो. पाहिलं, आपल्या लेक म्हणून पाठवत आहेत स्वामी जसमाईसाला. शांताबाईसा म्हणते नको. देव म्हणतात पाठवा. तिला आहे ना वाजत गाजत घरी घेऊन जातील. तिला कोणी टाकून बोलणार नाही, तिला आदराने बोलतील. आमचे म्हणून पाठवा. पाहिलं, पण नेऊन कोणी घालायचंय? शांताबाईसा म्हणते मला तर आपली सेवा मला करायची आहे, मी आपली सेवा सोडून जाणार नाही. मग एकाईसाला सांगितलं, एकाईसा तू जसमाईसाला तिच्या घरी नेऊन घाल. ती म्हणते नाही नाही, मी स्वामींना सोडून जाणार नाही, मी स्वामींचं सेवादास्य करण. आणि मी जर गेले तर स्वामींचं सेवादास्य अंतरेल, माझं पुण्य अंतरेल, माझं गोमटा अंतरेल. एकाईसाही जात नाही. जसमाईसाला पाठवायचंय. लोक म्हणतात ना की बाबा उपदेश दिल्यानंतर काय होतं आणि काही नाही. उपदेश दिल्या उलट चांगलं होतं, पण लोक तिथंच आड घालतात पोरीला. नाही नाही घेऊ नको. ती घेत नसेल तर नका घे ना, पण तिला घ्यायचंय आणि तुम्ही नका म्हणता. परतारक होऊ नका कोणाला, कोणाच्या धर्माच्या आड येऊ नका. तुम्ही देव करत नाही, दुसऱ्याला करू देत नाही. हे परतारत्व आहे, करू नये माणसाने. पाहिलं ना, स्वतःची लेक म्हणून जसमाईसाला त्या ठिकाणी देव पाठवत आहेत. एकाईसा जात नाही तर देव म्हणतात एकाईसा तुम्ही जा, जे शांताबाईसाला गोमट होईल ते तुम्हाला होईल, तुम्ही जा, याला नेऊन घाला. आता एकाईसाला वाटला जावा लागणार आहे स्वामींच्या आज्ञा आहे, आणि जे गोमट शांताबाईसाला होणार ते मला होणार. एकाईसा निघाली, दरपोस दर मुक्काम करत चालल्या. जाताना म्हटलं सानंद पंडिताला भेटून जावा का आम्ही? हो हो जा. त्यांच्यामुळे तर तुम्ही थांबल्या, त्यांना दंडवत करा आणि जा. गेल्या त्या ठिकाणी दंडवत केला. अरे तुम्ही परत गेल्या नाही गोमतीमध्ये जीव द्यायला? नाहीये, तुम्ही आम्हाला ज्या स्वामीकडे पाठवलं ना त्या स्वामीमुळे आम्ही वाचलो, नाही तर आत्मघाताचे नरक झाले असते आम्हाला.
आज आम्ही आनंदी आहोत स्वामींमुळे. असं आमचे स्वामी तसे श्री चक्रधर आहेत. ते चक्रातून बाहेर काढतात. तुम्ही म्हणता की नाही, एखादा बाबा घरी आले तुम्ही म्हणता बाबा मुले चक्रात आहे. श्री चक्रधर स्वामींचे श्रीचरण धरले ना तर कोणी चक्रात येणार नाही मित्रांनो. आणि काय करता, माणूस त्यांचे श्रीचरण धरत नाही जे आपल्याला चक्रातून बाहेर काढतात, आणि जे चक्रात घालता आपल्याला आपण त्यांच्या मागे पडतो. जे चक्रात घालता आपल्याला हेच तर आपल्याला कळत नाही. ठीक आहे, घाला नेऊन जसमाईला नेऊन घालतात एकाईसा, आणि त्या घरी जातात. गेल्यानंतर त्यांना कळतं की आपली सुनबाई येणार आहे. चांगला बँड लावला, गुड्या उभारल्या, फुलांच्या रांगोळी काढल्या, त्या ठिकाणी तिला फुलांची पायदळ टाकलेली आहे. आमची सुनबाई येणार आहे. पाहिलं, आधी तर मारत होते, आता देवाची म्हणून चाललेले. देव काहीही करू शकतो मित्रांनो, फक्त देवाचं नामस्मरण आपल्या हृदयात पाहिजे. माणूस बदलू शकतो. आणि म्हणून ज्या उपदेशी मुली आहेत ना, त्या मुली जर पक्क्या उपदेशी असतील तर तिच्या नवऱ्याला त्या बदलू शकतात. खाणार असेल, पिणार असेल तर तिच्या भक्तीमुळे तो घरी पिऊन येत नाही, घरी खाऊन येत नाही. माझी पत्नी खूप मोठी भक्ती करते, आणि जर मी असं करून गेलो ना की मला घरी झोप येत नाही, कशाचे स्वप्न पडता, है की नाही, असा प्रकार होऊन जातो. म्हणून भक्तीमध्ये शक्ती आहे मित्रांनो. जसमाईसाला आता देवाचं नामस्मरण आहे, चिंतन आहे. तिचं जोरात स्वागत झालं, तिचे पाय धुतले, तिची ओटी भरली. जसमाईसाला घरी नेलं आपल्या नवऱ्याने, सासऱ्याने सगळ्यांनी स्वागत केलं, तिची नजर उतरवली. आता बास सुखाने नांदत आहे. आणि एकाईसानं बघितलं हे काय चालू आहे. अरे देवाने सांगितलं तसंच चालू आहे. देवाची लेक म्हणून स्वागत केलं. आधी तर हिला शिव्या देत होते, मारत होते, आता यांना काय झालंय. ही सगळी देवाची लीला आहे. एकाईसाचा इतका विश्वास आणि इतकी श्रद्धा बसली स्वामींवर की बास हे सगळं स्वामींमुळे झालं. म्हणून कधी कधी लोक म्हणत असतात सगळं आम्हाला देवाने दिलं बाबा, आमचं काही नव्हतं, पण आम्ही ना जेव्हापासून या देवाला जातो ना तेव्हापासून आमच्या घरी सगळं चांगलं चाललंय. अनुभव येतो मित्रांनो, आणि अनुभव आल्यानंतर माणूस महानुभव होऊन जातो. तोपर्यंत होत नाही, तोपर्यंत उपदेशी होत नाही. असा प्रकार झाला. जसमाईच्या घरी गेली, सगळं स्वागत वगैरे, तिच्या पुढे पुढे काय आले सगळे. एकाईसाने बघितलंय, तिला खुशी वाटली, बरं वाटलं. पण मग आता एकाईसाने सांगितलं, 2-4 दिवस झाले, 5 दिवस झाले. मग एकाईसा म्हणते मी जरा जाते, आता मला स्वामींकडे जायचंय. नाही असं कसं जाता तुम्ही, आता सध्या पेरणीचे दिवस आहेत, आम्ही थोडीशी पेरणी आवरून घेतो, आणि मग तुम्हाला एक साडी घेतो, चोळी घेतो, तुमची ओटी भरतो, है ना, थोडस आमची पेरणी होऊन जाऊ द्या, आणि मग आम्ही बाजारावरून तुम्हाला सगळं घेऊन येऊ, तुमची ओटी वगैरे भरू, आणि मग तुम्ही जा. ती म्हणते ठीक आहे, थांबते थोडं, अजून 2 दिवस थांबते, यांची पेरणी आवडतच नाही. मग अचानक शांताबाईसाला स्थिती होते, म्हणजे आनंद होतो. इकडं एकाईसाला होऊन जाते स्थिती, कारण देवाने सांगितलं होतं जे शांताबाईसाला गोष्ट होईल ते तुम्हाला होईल. आणि मग तिकडं स्थिती शांताबाईसाला झाली, इकडे एकाईसाला झाली, आणि एकाईसा त्यांच्या देवाऱ्यावर जाऊन बसली आणि अशी भवांडायला लागली, केस झुलायला लागली. जसमाईसाच्या घरचे म्हणायला लागले हे काय झालं हिला, जसमाईसाचं येडं गेलं, हिला आलं काय म्हणे. आणि मग त्या ठिकाणी काही वेळानंतर ती भंगली, मग ती पुन्हा खाली उतरली, आणि ती म्हटली नाही मला जायचंय. नाही थांबा, तुम्हाला आम्ही चोरी करणार आहे, साडी घेणार आहे, जाऊ नका. ती म्हणते नाही मला जायचंय, मला स्वामी बिगर करमत नाही. पाहिलं, आधी स्वामीच माहित नव्हते, मरायला जायचं होतं, पण आता स्वामी माहिती झाले तर स्वामी बिगर राहू शकत नाही. असं एकाईसाचं झालं. आणि जसमाईसात आपल्या घरी आता त्या ठिकाणी सुखाने राहत आहे, तिला आणून घातलं. 2 दिवस पुन्हा गेले, एकाईसा म्हटलं मी चाललंय. नाही थांबा, तुमची ओटी भरायची, चोळी घ्यायची, साडी घ्यायची, आता यांचे पेरणीचे दिवस आवरच ना. एकाईसा निघाली, काय एकाईसा अशीच निघाली घरून त्यांच्या जसमाईसाच्या. का निघाली, स्वामींचा वेद, स्वामींची आवडी, जिथं आहे आवडी तिथं आहे सवडी.
एकाईसा निघाली, निघाल्यानंतर रस्त्याने चालली तर रस्त्याने जे काही वाणी वगैरे लोक आहेत, कपडे विकणारे वगैरे, त्यांच्या मध्यभागी वगैरे त्या ठिकाणी त्यांच्या मागे मागे चालली. असं करता करता ती वेरूळला येत आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत शांताबाईसाला बोलतात, शांताबाईसा तुमची एकाईसा येत आहे बरं का? नाही नाही महाराज, माझी एकाईसा मी तिला सांगितलंय, मी निरोप पाठवेल तेव्हा ये, तोपर्यंत येऊ नकोस. माझ्यावाली मुलगी येणार नाही स्वामी. देव म्हणले असं ठीक आहे. पुन्हा थोडा वेळ झाला आणि स्वामी म्हणतात, बाई तुमची एकाईसा येऊ राहिली, जसमाईसा नेऊन घातलं, पण एकाईसा परत येते. स्वामी माझी पोरगी माझ्यावाली काढलेली रेस ओलांडत नाही, इतकी पक्की आहे माझी पोरगी, मी निरोप पाठवल्याशिवाय येणारच नाही. ते म्हणतात नाही ती येणार आहे. बस त्या ठिकाणी पुन्हा सकाळी स्वामी म्हणतात उठलं की, बाई तुमची एकाईसा येणार आहे आज. स्वामी तुम्ही त्या दिवशी म्हणले, आजही बोलले, पण माझी पोरगी मी सांगितल्याशिवाय येणारच नाही अशी आहे. देव म्हणतात बाई बघा दरवाजाजवळ आलेली आहे. दरवाजा लगेच वाजवला, पाहिलं तर खरंच एकाईसा आली. आणि स्वामींकडे शांताबाईसांनी बघितलं, महाराज चुकलं माझं, माझ्या पोरीमुळे मी तुम्हाला बोलत होते, तुम्हाला विरोध करत होते की माझी पोरगी माझा ऐकल्याशिवाय येत नाही, आणि ही तर आली. मग कशामुळे आली विचारलं तिनं. तू देवाजवळ राहते, मला देवाजवळ नाही राहा वाटत का? आणि म्हणून त्या ठिकाणी देवाजवळ राहण्यासाठी एकाईसा परत आली. ही एकाईसा आपल्या आईला सांगत आहे, अगं तू आली कस काय? मी देवाला बोलत आहे तुझ्याविषयी, तू आलीस. आई मला देवाबिगर नाही करमत, मी स्वामींची सेवा करेन, स्वामी जवळच राहील, मला नाही करमत आता कुठे. शांताबाईच्या डोळ्यात पाणी आलं. ठीक आहे बेटा, चांगलं झालं झालं, तू गेलीस तर तिचं कसं होतं काय सांगायचं आहे. देवाने जे सांगितलं ना तेच झालं. तिला एवढं स्वागत केलं, तिची ओटी भरली, तिचे पाय धुतले, तिला वाजत गाजत घरी नेलं, तिला खायला प्यायला सगळे पुढे पुढे करत होते. जसं देवाने सांगितलं तसंच चाललं, तिला कोणत्या गोष्टीची कमी नाही. शांताबाईचा त्या ठिकाणी दुःख करत आहे, आनंदाच्या अश्रूच्या डोळ्यात वाहत आहेत. सारंग पंडितांनी जर आम्हाला जर हे स्वामी दाखवले नसते तर आम्ही आज मेलेले होतो. ह्या अवघड गोमट ह्या सारंग पंडितांमुळे झाला आम्हाला. म्हणून आपले निमित्त जास्त ज्याने आपल्याला देव दाखवलाय त्यांना आपण उठलं की त्या ठिकाणी दंडवत केला पाहिजे, सगळ्या चतुर्विध साधनाला केला पाहिजे, आणि मग परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. अशा प्रकारे आणि मग शांताबाईसा आली, एकाईसा आली, आणि त्या ठिकाणी देवाची सेवा करायला लागल्या. आणि मग त्या ठिकाणी शांताबाईसाची कर्माचा नाश करून घेतला. एक दिवस स्वामी श्री गोविंद प्रभू महाराजांची महती निरूपण करत होते. श्री गोविंद प्रभू महाराज असे निर्गुण ब्रह्मा आहेत असं तसं सगळं. आणि मग देव म्हणतात, जर आम्ही जर श्री गोविंद प्रभू महाराजांच्या सेवेसाठी इथून कोणाला पाठवलं तर कोणी जाईल का? महती निरूपण केली श्री गोविंद प्रभू महाराजांची. शांताबाईसा लगेच उभा राहिली, महाराज मी जाईल आपल्या स्वामींच्या दर्शनाला, मी सेवा करेन श्री गोविंद प्रभू महाराजांची, मला पाठवा. देवाने जा म्हणायच्या आधी तर शांताबाईसा तयार झाली. आपण जर कोणाला म्हणलो तुम्ही सेवा करणार का, तू बघतो ना झाली तर करून घेऊ, ती लगेच म्हणते मी करायला तयार आहे. शांताबाईसा त्या ठिकाणी लगेच उठली आणि ठीक आहे म्हणे मी जाणार स्वामी. आणि मग त्या ठिकाणी आपल्या बिराला झोपायला गेली. लगेच सकाळी उठली, तयारी करूनच आली. महाराज युद्धपूरला जाते. निघाल्या पण हो, तुम्ही म्हणले ना श्री गोविंद प्रभू महाराजांची सेवा करायची, जायचंय. नियम सांगितला शांताबाईसांना, चालल्या तुम्ही हो, पण माझी येई माझी एकाईसा तुम्हाला आगे हो,
माझं 21 ध्यान ठेवा स्वामी. स्वामी म्हणतात तुमच्या 21 तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळावे, काळजी करू नका. देवती जवळ होती, देवतीला बोलवलं. देवती आणि देवाईसा आणि 21 सांगात लावून दिलाय की दोघी जण एकत्र राहतील. तुमच्या पुरीला काही होणार नाही. आमच्याकडे लागलं तिथे सगळं. शांताबाईसा शांत झाली. अशा प्रकारे शांताबाईसा स्वामींजवळ त्या ठिकाणी आज्ञा घेते आणि रुद्रपूरच्या दिशेने निघते. देव नियम सांगतात, बाई वेनो वेनात जावे, ह्या गावावरून त्या गावाला जायचं, उपेन न करावे. एका गावामध्ये एका मुक्कामापेक्षा जास्त दिवस राहायचं नाही. भिक्षाचं सेवन करायचं, भिक्षा मागायची आणि भोजन करायचं. तिला कोणी थोडस तर भिक्षेमध्ये कालवून खायचं. हो महाराज, सगळा नियम सांगितला. स्वामींजवळ सेवा करत असताना दुरून सेवा करायची श्री गोविंदपूर महाराजांची. आणि श्री गोविंदपूर महाराजांचा प्रसाद उरलेला असला, वाया गेला तरी चालेल, पण 3 बोटामध्ये बसेल एवढाच घ्यायचा. आणि तोही स्वामींना श्री गोविंदपूर महाराजांना विचारून घ्यायचा. विचारून सेवा करा. हो महाराज. एक विचारलं पुन्हा, महाराज रुद्रपूरला चालले तर जाताना सारंग पंडिताला भेटून जाऊ. ठीक आहे, जा. हे अवघे तुम्हाला बोलते सारंग पंडितामुळे झाले, जा त्यांच्याकडे. पैठणला पोहोचले. आल्यानंतर पैठणला पोहोचल्यानंतर सारंग पंडित त्या ठिकाणी होते. सारंग पंडित म्हणले, या बसा. तुम्ही गोमतीला गेले नाही? तुम्हीच तर सांगितलं स्वामीच्या दर्शनाला जा. आम्हाला दर्शन झालं, आमच्यावर सुखलं बदलूनच गेलं रे. किती चांगलं केलं तो आमच्यावर. स्वामींच्या दर्शनाला पाठवलं, आमच्यावर मरण वाचलं. आम्ही मेलेलो होतो, मरणार होतो, पण स्वामींना आमचं उर्वरित जीवन अर्पण करून टाकलं. स्वामींसाठी जगत आहे. आणि मग शांताबाईसाला त्या ठिकाणी कपडे वगैरे सारंग पंडितांनी जेवायला भोजन वगैरे सगळं केलं. पण नियम सांगितले होते, भिक्षा मागून येते मी, तुमचंही घेते, परंतु भिक्षात काढून घेते. सारंग पंडिताचंही घेतलं आणि पण भिक्षा मागून आली. दुसऱ्या दिवशी निघायचंय. सारंग पंडित म्हणतात थांबा 2-4 दिवस. नाही, देवाने सांगितलं एक मुक्काम करायचं, एकच करणार. दुसऱ्या दिवशी निघाले. रुद्रपूरच्या दिशेनं चाललेले शांताबाईसा गेल्यानंतर श्री गोविंदपूर महाराजांची भेट झाली. धन्यवाद झाला. त्या ठिकाणी श्री गोविंदपूर महाराजांचं सेवा दास्य करायला लागले, आवडीपूर्वक करायला लागले, खूप आवडीपूर्वक. भिक्षा मागून खाताय, खूप त्या ठिकाणी व्यवस्थित रित्या आपला धर्म आचरत आहे शांताबाईसा. मरायला जाणारी शांताबाईसा मेली नाही. देवाला आपलं जीवन अर्पण करून टाकलं. देव सुद्धा म्हणतात, बाई येथून म्हणितले ते म्हातारी येसे घडले. आम्ही जे सांगितलं ना, एक ना एक नियम जो सांगितला ना, तो शांताबाईसाला झाला. तिनं केला. इतका आवडीपूर्वक तिनं धर्म आचरला. अशी शांताबाईसा स्वामींच्या त्या ठिकाणी सन्निधानामध्ये राहत आहे. श्री गोविंदपूर महाराजांच्या सेवा दास्य करत आहे, दुरून दर्शन करत आहे. स्वामींचा उरलेला प्रसाद 3 बोटात बसेल एवढाच घेते, बाकीचा वाया गेला तरी चालतो, परंतु जास्त घेत नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी शांताबाईसा राहत आहे. आता शांताबाईसा उतारा बसतेला लागलेली आहे. तिचा आचार चालू आहे. मग आचार चालू असताना तिला स्वतःला मात्रा दिलेली आहे. भिक्षा मागून खाते, स्वामींचं सेवा दास्य करते, भिक्षा मागून खाते, स्वामींचं सेवा दास्य करते. आणि त्या ठिकाणी ती आता काळीमोडी झालेली आहे. उतार अवस्था लागली तिच्यामध्ये शांताबाईसाला. अक्षम झाली ती. तिला भिक्षाला जाणं होत नाही. आणि आता 21 स्वामींजवळ आहे. स्वामी म्हणतात 21 तुमची आई अशक्त झाली, बिमार पडली, तिच्या सेवेला जाणार. स्वामी पाठवत आहे 21 तुमची आई बिमार पडली. पण शांताबाईसा निरोप नाही पाठवला की माझ्या 21 इकडे पाठवून त्या मी बिमार पडले माझी सेवा करायला. आपण तर लगेच बोलवून घेतो आपलं कोणी असलं.
पण शांताबाईसा काय म्हणते, श्री गोविंद प्रभू महाराजांची सेवा करायला कोणी नाहीये, कसं होणार आता, मी तर बिमार पडले, कोण भिक्षा मागणार, कोण स्वामींना देणार. एकाईसा जर असती ना तर माझ्या लेकीनं स्वामींचं सगळं केलं असतं, माझं काय. देवाची चिंता शांताबाईसाला, आणि अशा अवस्थेला आपल्याला आपली चिंता असते, देवाची नसते. शांताबाईसा देवाची चिंता करते की देवाची सेवा करायला कोण नाहीये, मी तर अशक्त झालेली, मला उठता येत नाही. आणि स्वामींनी सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने एकाईसाला पाठवलं शांताबाईसाची सेवा करायला. वास्तविक शांताबाईसा म्हणती की देवाची सेवा करायला कोणतरी पाहिजे, पण देव अंतर्यामी सर्वज्ञ आहे. एकाईसा म्हणते ठीक आहे. एकाईसा जवळ सांगितलं स्वामींनी, तुमच्या आईला सांगा जे रुचेल ते घ्या, जे पचेल ते खा, तूप घ्या, लाडू घ्या, सर्व व्यवस्थित खा, असं सगळं नियम सांगितला. अशक्ताला विधी नाही हे सांगितलं. एकाईसा घरपोच धर्मुक्काम करत उत्तरपूरला पोहोचले. स्वामींचं श्री गोविंद महाराजांचं दर्शन झालं आणि शांताबाईसाकडे आली, आणि शांताबाईसा त्या ठिकाणी बाजूवर झोपलेली, अशक्त झालेली, उठता येत नाही, बसता येत नाही. आता त्या ठिकाणी अवघड झालेले तिच्यावर. शांताबाईसा खुश झाली. एकाईसा तू आलीस? हो आले. बरं झालं आली तू. श्री गोविंद प्रभू महाराजांची सेवा करते, देवाने मला दिलेली होती, तू करणार ना आता. आई मला तुझी सेवा करायला पाठवलं देवाने, देवाची नाही, माझी सेवा करायची गरज नाही, आधी देवाची कर, माझी नको करू. पाहिलं का शांताबाईचा विचार किती मूर्ख आहे. माझी सेवा करायची गरज नाहीये, नाही, मी देवाची करणार, तुझी करणार. एकाईसा भिक्षा मागायची, देवाला द्यायची, आईला खाऊ घालायची, आईला काही गोडधोड वगैरे तूप वगैरे आणायची, आईला त्या ठिकाणी द्यायची. आई म्हणायची नाही, हे स्वामींनी वारलेलं आहे. आई माझ्याजवळ सांगितलं देवानी, तुला जे पचेल, जे रुचेल ते द्यावं. तुला खायला सांगितलं का आई? देवाने मला त्यामुळं पाठवलं. तुला काय आवडतं मला सांग, मी तुला ते करून देते. मला माझा देव आवडतो, मला काही आवडत नाही. मला माझा श्री चक्रधर आवडतो, मला तो पाहिजे. काही नाही घेतलं. शेवटी शांताबाईसाची ज्योत मावळून गेली. ए दोन्ही म्हणितले ते म्हातारी येसी घडले. शेवटपर्यंत शांताबाईसा देव आठवला. एकाईसा त्या ठिकाणी शांताबाईसाचं अंतिम समय येऊस तर त्या ठिकाणी राहते. सृष्टा विधी संपन्न होतो. स्वतः श्री गोविंद प्रभू महाराज तिच्या शुश्रूषेला उभा राहतात. आपल्या शुश्रूषेला लोक येत नाही मित्रांनो. जे नाही आले तुझ्या आपण भात खाऊ नसतो. आमच्या मोतीला नाही आला ना तू, तुझ्या नाही आला मी. किती अवघड आहे. एकाईसा त्या ठिकाणी आपलं ते सगळं आईचे आस्ती वगैरे घेतल्या आणि देवाजवळ आले. आता एकाईसा थोडी हेच होते. देव म्हणजे काय आणले काठीला बांधून? आईच्या आस्ती आणल्या देवा. कशाला? गंगेत टाकू. गंगेत टाकावं लागतं आपल्याला. नाही मग ते तिचं असं तसं काही करावं लागतं आपल्याला. काही गरज आहे? तुम्ही तिघी जर मेल्या असत्या तर तुमचं कोणी केलं असतं? गोमतीमध्ये गेल्या असत्या मग काही करायची गरज आहे? देवाने शिक्षा पण केलं, फेकून दिलं. काही टाकायची गरज नाही कुठं, काही पिंडदान वगैरे करायची गरज नाही. तेव्हा मला असं वाटलं तिच्या आत्म्याला शांती भेटेल. ती आम्हाला आठवत होती ना? हो देवा, तुम्ही जे सांगितलं ना ते जसं म्हणलं तसं आईने केलं. देवा मी तिला दिलं रुचण्याला पचण्याला खायला करून देत होती. तिने सांगितलं नाही, स्वामींना वारलेला आहे, मी नाही खाणार. मग मी म्हटलं काय पसत तुला? म्हणजे मला माझा देव पाहिजे, पाहिजे.
जसं म्हणलं तसं शांताबाईसांनी केलं. अशा प्रकारे आपल्याला देवाच्या योगामध्ये दुःख आलं पाहिजे, मरण आलं पाहिजे. योग दुःखी मरण या डांगुरिया. स्वामींचा वियोग सहन नाही झाला, डांगरेशाला किंवा कुत्र्याला सहन नाही झाला. त्याने देह सोडून दिला देवासाठी. योग दुःखी मरण यावे डांगुरिया. निळभट्टाचा श्वास सावा माझी. निळभट्टाचा श्वास, ताळीपाच्या नादांबेची आस, श्वाना परी हे जळके जीवन जाळूनी उजळणे. मळीन माती मध्ये पेर तू मोक्षाचे दानी दया. मोक्षाचे दानी. ह्या मळीन मातीमध्ये मोक्षाचे दाणे पेरा मित्रांनो. शांताबाईचा देवाकडे गेले याचा विचार करा, आपण कधी जाणार. तिचे विचार कसे होते, स्वामींची ब्रह्मविद्या ऐकली, तिचे विचार कसे झाले आणि त्या विचाराने ती स्वामींपर्यंत पोहोचली. आपण तर बस आपलं जन्म धुतोय, मरतोय, खातोय, पितोय, कर्म वाढवतोय. किती वेळेस मरणार, किती वेळेस जन्मणार. एकदा तरी विचार करा स्वामींचा, श्री चक्रधर स्वामींचा या चक्रातून निघायचा. किती धुणे धुणार प्रभुनी माझ्या जीवनाचे. बहुजन्माचे मळ लागले कर्म कर्माचे. किती जन्म घेणार तुम्ही, कवळ प्रपंच करणार. कधी वाटत नाही तुम्हाला की किती दुःख आहे प्रपंचामध्ये, किती थकत नाही तुम्ही. प्रत्येक जण थकतो, पण प्रत्येकाला दुःख असतं, पण तो सांगत नाही. कोणाला सांगा, कोण आहे आपलं. एखादा गुरु, एखादा बाबा आला तर त्याला सांगता लोक. बाबा सांगतो असं करा, तर नाही ऐकत बाबाचं. जेव्हा खाटावर पडताना मग तेव्हा बाबा कदाचित येतो भेटायला. बरं आहे का, हातामध्ये हात टाकता बाबाचा, डोळ्यात पाणी. आता तुम्ही सांगत होते पण नाही ऐकलं की. आता मला उठता येत नाही, आता करून काय करू. जेव्हा सांगितलं होतं तेव्हा जर देव केला असता, देवासाठी फिरले असते, 16.5 तीर्थस्थान केले असते, मार्गाला भेट दिली असती, मार्गाचं सेवादास्य केलं असतं, तर काहीतरी दुःख कमी झालं असतं. आता मार्गाचं सेवादास्य नाही, काहीच नाही, काहीच नाही, आणि हिची सेवा करायला कोण नाही. बिकट परिस्थिती होऊन जाते शेवटच्या अवस्थेला माणसाची. घर आपलं असून आपण घरात नसतो, घरचे आपले असून आपले नसतात. तेव्हा आपल्याला वाटतं आपले गुरु सांगत होते तेच खरं आहे. सगळं हातातून गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं आता हात धरावा, आता आपण करावं का, घ्यावी त्या दीक्षा. म्हणून आता मला एक फोन आला, तुम्ही बोलत होता, कोमात गेली म्हणे बाबा ती बाई, काय करावं. आता कोमात गेल्यावर काय करता येत, काहीच करता येत नाही. नुसतं माणूस झोपलेला असतो, नुसता श्वास चालू असतो. मग मी म्हणलं आता काही करता का देव धर्म, तुम्ही म्हणले तर करून टाकू. बरं झालं तरी करते म्हणे. पण त्याला जर विचारलं ना, त्या माणसाला, कोमात गेलेल्या माणसाला विचारलं ना करायचं का देव, ते म्हणतो थांबा ना 4-5 दिवस, जर आलो बाहेर तर मग पुन्हा इकडे जाईल नाही. पाहिलं, अजून आशा आहे. तेवढंच आशा धरता मित्रांनो, शेवटी निराश होऊन जाणार तुम्ही, याचा विचार करा. शांताबाईसाची लीळा तुम्ही ऐकली, हे चांगले चिंतन करा, स्मरण करा. हे प्रपंचामध्ये दुःख येतं मित्रांनो, शेवटी परमेश्वरला हात जोडा, त्याला शरण जा, नक्की परमेश्वर होईल तुम्हाला. जसं शांताबाईसाला झाला तसा तुम्हाला. म्हणून आजपर्यंत एक केलं नसेल देवाला क्षमा मागा. पतित पावन दीन दयाळा
दया करी रे स्वामी अज्ञानाने घडले पातक म्हणून पापिया मी दया करी रे स्वामी जामनाने पाप कल्पिले ते मन तुला दिले मी दया करी रे स्वामी जावाचे ने जना दुखविले वाचा तुला दिले मी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो।